तर महिलांचा वीक पॉईंट आहे दागिने. तर येस, मी आज अशा एका मस्त तुम्हाला शॉपमध्ये घेऊन जाणार आहे, जिथं तुम्हाला अस्सल महाराष्ट्रीयन, फक्त महाराष्ट्रीयनच नाही तर सगळ्या कल्चरचे दागिने तुम्हाला होलसेल रेटमध्ये मिळणार आहेत. आणि अजून एक जॅकपॉट म्हणजे तुम्हाला इथं सिंगल पीससुद्धा खरेदी करता येणार आहे बरं का मंडळी. अजून शॉपिंग थोडीशी केली सुनीता मामींनी. तर हा कोल्हापुरी साज. हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली सोनाज आर्ट अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते. तर आता मी एका ज्वेलरी शॉपमध्ये तुम्हाला घेऊन आलेली आहे. तुळशीबागेमध्ये हे ज्वेलरी शॉप आहे, नीता एनेक्स म्हणून. तर हे शॉप एक्झॅक्टली तुळशीबागेत कोणत्या स्पॉटवर आहे हे तुम्हाला मी थोड्या वेळात सांगेलच. आणि इथे कशी ज्वेलरी आहे, काय रेट आहेत हे पण तुम्हाला थोड्याच वेळात कळतील. तर चला आता आपण पाहूया तिथली ज्वेलरी. तर सगळ्यांचे फेवरेट असे पारंपरिक मोत्याचे दागिने. तर इथं खूप सुंदर तणमणी होते, मोत्यांचे छोटे मोठे साईज असे मंगळसूत्र होते. बघा तुम्ही, हे कुंदनमध्ये मंगळसूत्र होते आणि या वाट्यांमध्ये पण गोल असा अंडाकृती शेप आणि खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन होतं. कलर कॉम्बिनेशन होते. त्यानंतर हे टिपिकल महाराष्ट्रीयन बघा, बोरमाळ असू देत, परत त्या पुतळ्या, त्यानंतर असे मंगळसूत्र आणि खूप सुंदर सुंदर असे पारंपरिक अस्सल महाराष्ट्रीयन दागिने होते. प्रत्येकामध्ये कलर शेड्स होते, व्हरायटी होत्या आणि खूप छान छान दागिने होते. अगदी तुम्ही असं सिंगल सेट जरी घेतले फक्त अशा काठापदराच्या साध्या सिंपल कॉटनच्या साडीवर घालायला, तरी तुम्ही विचार करा ते किती सुंदर आणि उठून दिसेल. त्यानंतर हे असे कोल्हापुरी साज, खूप उत्तम क्वालिटीचे उत्तम दिसणारे असे दागिने होते बघा तुम्ही. आणि खूप छान लुक होता. तणमणीमध्ये तर खूप साऱ्या व्हरायटी होत्या. पेंडनमध्ये खूप सारे प्रकार होते. इवन पांढरे मोती, पिवळे मोती, म्हणजे मोत्यांमध्ये पण बघा शेड असतात, पिवळसर, जरा पांढरट असतात. तर बघा तुम्हाला इथं फरक दिसत असेल. तर तसेसुद्धा तणमणी होते आणि किती सुंदर वाटतात हे तणमणी. अगदी लहान मुलीपासून ते म्हाताऱ्या बायकांपर्यंत हे असे छान वाटतात. हे पण बघा इथं मोत्यांचे किती सुंदर आणि असा रिच लुक देणारा हा तणमणी आहे आणि वेगळीच त्याची डिझाईन आहे. आणि एकदम कमीत कमी प्राईजपासून इथे तुम्हाला ज्वेलरी अवेलेबल होणार आहे. आणि हे पण बघा, याच्यामध्ये पण कलर शेड्स आहेत त्या क्रिस्टलमध्ये, रेड, ब्लॅक, ग्रीन, मिक्स कलर असे खूप छान छान अशा बोरमाळी होत्या. आणि असे पण बघा खूप वेगवेगळे प्रकारचे होते. इथं प्राईज पण काहींच्या मेन्शन केल्या आहेत. तुम्ही जर आपला व्हिडिओ पाहून आलेला आहात पण तुम्हाला इथं गेल्यानंतर त्यांना मेन्शन करायचं आहे की तुम्ही आपला व्हिडिओ पाहून आलेला आहात, त्यामुळे तुम्हाला अजून खास डिस्काउंट मिळेल. त्यामुळं तेवढं तुम्ही आठवणीने इथे मेन्शन करा की आम्ही सोनाज आर्ट अँड ब्लॉग्सवरचा व्हिडिओ पाहून आलेलो आहोत. आणि मंगळसूत्रामध्ये पण बघा ही खूप जास्ती हाईट आहे, म्हणजे अगदी 36पेक्षा मला जास्ती वाटत होती. आणि याच्यामध्ये पण बघा हे रजवाडी टाईप असे वाट्या आहेत, त्याच्यामध्ये पण कलर कॉम्बिनेशन आहे, मोती, परत रेड क्रिस्टल, ग्रीन क्रिस्टल मिक्स असतील. आणि खूप सुंदर सुंदर युनिक असे पेंडनचे त्याचे डिझाईन होते. आणि त्याच्यावरच्या पोत पण बघा खूप छान आणि रिच होत्या. ज्यांना अगदीच नाजूक आवडतं पण तेवढंच असं भारदस्त दिसलं पाहिजे, त्यांच्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे. आणि एकीकडे आमची शॉपिंग पण झाली होती बघा. इथे दिदी शॉपिंग करत होती, तिला पण ज्वेलरी खूप जास्ती आवडली होती. तिला काही एडीची ज्वेलरी आणि काही महाराष्ट्रीयन ज्वेलरी घ्यायची होती. मग मी तिला विचारलं की कसं वाटतंय कलेक्शन, रेट कसे वाटत आहेत. तर अनफॉर्च्युनेटली हा तिचा ऑडिओ रेकॉर्ड नाही होऊ शकला, पण तिला खूप ज्वेलरी जास्ती आवडली. तर हे पण बघा पिकॉकमध्ये, म्हणजे मोराचा पिसारा फुलवल्यासारख्या अशा वाट्यात त्या खूप अशी वेगळी आणि युनिक डिझाईन आहे. खूप खूप कलेक्शन होतं मंगळसूत्रांमध्ये आणि मस्त अशा वाटत होत्या बघा तुम्ही. इथं पण ती मोराचीच होती बघा क्रिस्टलमध्ये आणि बघू तेवढ्या युनिक डिझाईन होत्या आणि खूप जास्ती कलेक्शन होतं मंगळसूत्रांमध्ये. आणि पोत पण बघा, आता ही छोटी पोत आहे. आणि आता हळदी कुंकाचं सीझन आहे. हळदी कुंकू झालं की त्यानंतर लग्नसराई पण आहे. त्यानंतर आता वेगवेगळे हळूहळू सण चालू होतील. तर आणि बघा हे पण किती भारी आहेत मंगळसूत्र. मी तर ठरवलं यातलं एक मंगळसूत्र आपण पण घ्यायचं. एवढं हे छान कुंदनमध्ये कलेक्शन आहे. आणि आता खूप असा म्हणजे सीझन आहे आता. लग्नसराई झालं, हळदी कुंकू झालं किंवा आता सणवार चालू होतील, तर त्याच्यासाठी खूप छान छान कलेक्शन आहे. आपल्या स्त्रियांना म्हणजे असं जेवढं कलेक्शन आपल्याकडे युनिक असेल, छान असेल, तेवढं भारी वाटतं. आणि हा व्हिडिओ पण तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्समध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना पण माहीत होईल की अशी छान छान ज्वेलरी कुठे मिळते. आणि आपला व्हिडिओ बघून तुम्ही इथं आलात तर नक्की मेन्शन करा की आम्ही असा व्हिडिओ पाहून आलो आहे. तर बघा इकडे पण थोडेसे वेगळे कलेक्शन होते मंगळसूत्रांमध्ये.
त्याची पोतमध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी होत्या. पोत पण बघा तुम्ही, पोत पण खूप वेगवेगळे आहेत. फिनिशिंग पण खूप छान आहे आणि हाईट बघा तुम्हाला तुमच्या हाईटनुसार इथं मिळणार आहे. पाहिजे एडीमध्ये सेट आहेत. इथे काही बघा एडीचं कलेक्शन होतं खूप छान, म्हणजे असं ब्रायडल वेअर होतं, म्हणजे नवरीला खूप छान जाईल घागऱ्यांवर वगैरे, किंवा पार्टी वेअर किंवा तुमचं रिसेप्शन असेल तर बघा खूप छान. हा कियारा अडवाणीने घातला होता. त्यानंतर असं बरंच सेलिब्रिटी स्टाईल पण इथे कलेक्शन आहे. तुम्ही त्या सेलिब्रिटीचं नाव सांगा, त्यांच्याकडे असेल तर ते कलेक्शन दाखवतील. मोस्टली तर ते बोललेत सेलिब्रिटी कलेक्शन आपल्याकडे असतंच अवेलेबल. त्यानंतर इथे बघा अशी जरा महाराष्ट्रीयन ज्वेलरी होती, थोडासा त्याला फॅन्सी टच दिला होता बघा तुम्ही, मोती आणि ती गोल्डन ज्वेलरी किती सुंदर वाटते. थोडंसं काहीतरी महाराष्ट्रीयन पण तुम्हाला जरा स्टायलिश हवं असेल तर इथे खूप तसे ऑप्शन होते तुमच्याकडे. आणि असे चोकर होते, हे तर फक्त त्यांनी सॅम्पल लावलं होतं, खरा माल तर त्यांचा बाजूला होता. त्याचा व्हिडिओ आपण नक्कीच नंतर करणार आहोत. हे आत्ता मला फक्त तुम्हाला इथं सॅम्पल पीस दाखवायचे होते या शॉपचे. खूप सुंदर आणि युनिक असे सॅम्पल पीस होते आणि याच्यामध्ये पण त्यांच्याकडे अजून खूप जास्ती क्वालिटी, खूप जास्त व्हरायटी होती. तर तो व्हिडिओ आपण डिटेलमध्ये पुढे करणारच आहोत. तोपर्यंत बघा तुम्ही हे किती छान आणि युनिक कलेक्शन आहे. मस्त मस्त असे पीस आहेत, म्हणजे सगळ्या आउटफिटवर जाणारी इथं ज्वेलरी अवेलेबल होती. तुमचं जर रेंटल शॉप असेल तर तुम्ही त्यासाठी सुद्धा इथनं ज्वेलरी घेऊन जाऊ शकता, किंवा तुमचं पार्लर असेल, तुमचं शॉप असेल ज्वेलरीचं, तर अशी ज्वेलरी जर तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवली लोकल एरियामध्ये तर ग्राहक खूप अट्रॅक्ट होतील, कारण एवढं युनिक कलेक्शन सहसा कुठे मिळत नाही. आणि इथे तुम्हाला होलसेल रेटने सुद्धा मिळणार आहेत. फक्त तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे की तुम्ही आपला व्हिडिओ पाहून आलेला आहात आणि तुमचं शॉप आहे, तुम्हाला जास्ती क्वांटिटीमध्ये हवी आहे. तसं ते तुम्हाला कॉपरेट करतील तिथले जे दादा लोक आहेत ते. परत असं वेगळं कलेक्शनसुद्धा होतं बघा इयरिंग्समध्ये, आणि त्याच्यामध्ये बघा मागे प्रत्येक ह्याच्यात कलर अवेलेबल होते, डिझाईन आणि मागे कलर, असं वेगवेगळ्या टाईपचे असे इयरिंग्स होते. मी इथं व्हिडिओ प्लस शॉपिंग सुद्धा करायला आलो होतो. म्हणजे दीदीला पार्लरसाठी शॉपिंग करायची होती, म्हणजे तिला महाराष्ट्रीयन ज्वेलरी हवी होतं, एडीमध्ये ज्वेलरी हवी होती आणि तिने पण इथे ज्वेलरी घेतली आहे. सो मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते की आम्ही काय काय शॉपिंग केलंय. सो ही जी ज्वेलरी दिसते तिने शूट केल्यावर नंतर ती आम्ही शॉपिंग, आणि याचं जे आम्ही शूट स्पेशल करणार आहे ते शूटमध्ये पण मी तुम्हाला मेन्शन करेन की आपण ही ज्वेलरी नीतामधून घेतली होती. आणि हा एक घेतला एडी. तर हा एडीचा एक सेट घेतलाय, हा असा प्रॉपर कोल्हापुरी साज, याला काय बोलतात, वजरडी. हा, ह्या प्रॉपर ट्रेडिशनल लुकमध्ये जातात. आणि याला काय बोलतात, एअर कफ. स्पेशल शिवजयंतीसाठी शूट केलंय, शूटसाठी. ओके. आणि हा शूट मे बी झाला तर माझ्यावरच होईल, माहिती नाही मला अजून मॉडेल कोण असणार आहे, पण माझा अंदाज आहे, पण बघूया, लेट सी. तर तू कलेक्शन पाहिलं, तुला कसं वाटलं? खूप छान. म्हणजे एक मला आवडलं ह्या दुकानाचं की तुम्ही होलसेलसाठी पण येऊ शकता आणि रिटेलसाठी पण येऊ शकता. होलसेलसाठी प्राइजेस वेगळ्या राहतील आणि रिटेलसाठी प्राइजेस वेगळ्या राहतील, कारण होलसेलसाठी त्यांचा ऑब्व्हियसली वेगळा राहणार आहे आणि रिटेलसाठी पण दोन्हीसाठी आहे. असं नाही की तुम्ही होलसेलसाठी, आणि मिनिमम मॅक्झिमम शॉपिंगचा रेट असा काही नाही, तुम्ही कितीचीही शॉपिंग करू शकता. म्हणजे असं नाही की 500ची, 1000ची, 10,000पर्यंत पण तुम्ही करू शकता. मला ती गोष्ट खूप जास्त आवडली ह्यांची. थँक्यू. तर इकडे बघा तुळशीबाग गणपती आहे. तुळशीबाग गणपतीच्या एक्झॅक्ट समोर जर तुम्ही इकडे आला, हे जुने कावरे, हे जे कावरे आहे ना, कावरे आईस्क्रीम, तर एक जुने कावरे आईस्क्रीम आहे, त्याच्या इकडून तुम्ही डायरेक्ट इकडे नीतामध्ये येऊ शकता. म्हणजे हा मेन चौक आहे आणि इथे एक्झॅक्ट तुम्हाला हे नीता एनेक्स हे शॉप मिळणार आहे. ही प्रॉपर महाराष्ट्रीयन ज्वेलरी आहे, म्हणजे तुम्हाला ट्रेडिशनल लुक करायचं असेल. आता आपण जस्ट सगळे सॅम्पल दाखवतो, याचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे नीताचा, त्यामुळे आता मी सगळे तुम्हाला सॅम्पल्स दाखवते. आपण डिटेल ज्वेलरीचा व्हिडिओ पण लवकरच घेऊन येणार आहोत. तर बघा प्रॉपर असं ब्रायडल कलेक्शन आहे, ब्रायडल चोकर आहेत, मंगळसूत्रांमध्ये सुद्धा ह्यूज कलेक्शन आहे. तर इथं बघा, इथं सगळं बँगल्सचं कलेक्शन आहे, ब्रेसलेट असू देत, बँगल्स असू देत. इथे असे प्रॉपर सेट टू सेट लावलेले आहेत.
तर तुम्ही इथं सेट पण घेऊ शकता, तुमचं लग्न वगैरे असेल तर. मोत्यांमध्ये असू देत, प्रॉपर असं खड्यांमध्ये असू देत, किंवा असे चुडे असू देत, मारवाडी चुडा. खूप कलेक्शन आहे बघा तुम्ही इथे. प्रत्येक टाईपमध्ये तुम्हाला इथे बँगल्स मिळणार आहेत. पूर्ण सेट टू सेट असू देत किंवा सिंगल असू देत. ते पण नाही घ्यायचं का? ते पण नाही. तर बघा असे प्रॉपर कडे, त्याचं फिनिशिंग बघा, क्वालिटी बघा. आणि हे कोणत्या पण हाताला होईल, कारण याला बघा इथं हुक आहे लावायला, त्यामुळे हाताचं टेन्शन नाही. आणि याच्यामध्ये पण खूप इथं डिझाईन आहेत, खूप व्हरायटी आहेत, तुम्हाला इथं आल्यावर समजेल. हे असे पण बघा तोड्यान टाईप असे वेगळे कडे आहेत, खूप वेगवेगळं कलेक्शन आहे. मोत्यांमध्ये सुद्धा आहेत. तर बघा असे हेवी ब्रायडल चोकरसुद्धा आहेत आणि खूप सुंदर आहेत. खड्यांमध्ये असू देत, कुंदनमध्ये असू देत, असे गोल्डमध्ये असू देत. तर त्याच्यामध्ये पण खूप जास्ती व्हरायटी आहे. अगदी त्यांच्याकडे 1,00,000पर्यंत असे ब्रायडल सेट आहेत. हे तर बेसिक आहेत, मग बापरे 1,00,000चे कसे असतील. आणि याच्यामध्ये चोकर, लॉंग सेट, बाजूबंद, बिंदी, इयरिंग्स असा पूर्ण सेट आहे. आत्ता आपण हे सॅम्पल शॉर्टमध्ये दाखवतोय. डिटेल या शॉपचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत. तुमचा कसा रिस्पॉन्स मिळतोय त्याच्यावर डिपेंड असणार आहे. बघा तुम्ही किती छान वाटतं. हेअर ॲक्सेसरी पण बघा, गजरा असू देत किंवा असे हे फ्लॉवर्सचे ब्रोच असू देत, खूप व्हरायटी होती. खूप छान छान ऑप्शन अवेलेबल होते. अगदी साध्यातल्या साध्यापासून हेवी ॲक्सेसरीजसुद्धा आहे इथं हेअर्ससाठी. अजून शॉपिंग थोडीशी केली सुनीता मामींनी. तर हा कोल्हापुरी साज खूप सुंदर घेतलाय, खूप युनिक आहे बघा. डिझाईन बघा खूप वेगळी आहे, मस्त आहे हो. डिझाईन खूप छान आहे याची, सुंदर वाटते डिझाईन, वेगळी आहे. आणि ही वजरडी पूर्ण आपला महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल लुक होणार आहे. हल्ली प्रत्येक मुलीला आपल्या लग्नात हवा असणारा लुक म्हणजे पेशवाई लुक. आणि हा बघा एकदम शाही पेशवाई हार त्यांच्याकडे अवेलेबल होता. आणि तुम्ही फिनिशिंग बघा, खूप सुंदर हार आहे. तर बरेच बघा ऑफिसला जाणाऱ्या मुली असं हातात मंगळसूत्र घालतात, तर तसे सुद्धा होते इथे हातातले मंगळसूत्र. तर बघा एवढे ऑप्शन होते त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर जे छोटे मंगळसूत्र असतात त्याच्यामध्ये पण खूप सारे ऑप्शन होते इथे बाजूलाच. तर बघा सिंपल वाट्यांमध्ये सिंपल चेन किंवा जाड चेन असू दे, चेन म्हणजे पोत. परत हे खड्यांचे असे पेंडन, त्याच्यामध्ये वेगवेगळे शेप असतील. तर खड्यांच्या पेंडनमध्ये पण खूप जास्ती व्हरायटी होत्या, खूप जास्ती डिझाईन होत्या. पण आपण प्रत्येक डिझाईन नाही दाखवू शकलो, कारण खूप जास्ती डिझाईन होते आणि खूप टाइम गेला असता. आणि चेनमध्ये पण बघा वेगळी स्टाईल होती आणि खूप डिसेंट होते त्यांच्याकडे छोटे छोटे मंगळसूत्रे, की जे ऑफिसला जाणाऱ्या मुली वेअर करतात किंवा आपण रेग्युलर हाऊसवाईफ सुद्धा वेअर करू शकतो. खूप छान वाटतात आणि सेफ पण, म्हणजे सोन्याचं घातलं की ती भीती असते एक मनामध्ये. तर असं कलेक्शन आपण जास्त पण ठेवू शकतो, वेगवेगळ्या व्हरायटी पण ट्राय करू शकतो आणि एकदम बिंदासपणे आपण फिरू शकतो. तर बघा खूप सुंदर सुंदर पाट्यांचं कलेक्शन होतं, चेनचं कलेक्शन होतं. चेन पण मला इथे छोट्या मंगळसूत्रांमध्ये खूप युनिक पाहायला मिळाल्या, तुम्हाला दिसतच असतील. तर बघा खूप जास्ती कलेक्शन होतं. आता हे बघा काही कुंकवांचे करंडे होते. कुंकवांच्या करंड्यांमध्ये पण त्यांच्याकडे खूप जास्त डिझाईन होत्या. देवीचे असू देत, त्याला बघा कमळांची डिझाईन होती. परत हा असा कुंदनमध्ये आणि पॉलिशमध्ये पण बघा तुम्ही, काही काळपट पॉलिश आहे, काही अशा गोल्डनमध्ये आहेत, मॅटमध्ये आहेत. आणि क्वालिटी खूप सुंदर आहे. जेव्हा तुमच्या हातात हे करंडे येतील तेव्हा तुम्हाला कळतील. एकदम त्याला वजन होतं आणि प्रॉपर ते लॉक होत होते करंडे, म्हणजे जरी आडवा पडला तरी ते झाकण उघडणार नाही, असं प्रॉपर टाईट लॉक होतं त्याला. आणि खूप जास्ती कलेक्शन होतं बघा. तुम्ही एक एक ते ठेवत होते माझ्यासमोर आणि प्रत्येक करंडा मला आवडत होता. जर तुमच्या घरात कोणाचं लग्न असेल, कुठल्या मुलीचं किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तर तिच्यासाठी हा गिफ्टिंगचा खूप भारी ऑप्शन आहे. आणि प्रत्येक मुलीला आवडेल असा करंडा होता, अशी त्याची डिझाईन होती आणि एकदम हेवी क्वालिटीचे करंडे होते हे. आता हा पण बघा मोराचा, किंवा हा छोटासा सिंपल होता, वरती त्याला देवी होती. खूप छान छान कुंकवाचे करंडे होते. किंवा तुमच्याकडे केळवणाला जरी कोणी येणार असेल मुलगी जिचं लग्न ठरलेलं आहे, तिच्यासाठी पण हा खूप छान गिफ्टिंगसाठी ऑप्शन आहे. किंवा ॲज अ रिटर्न गिफ्ट म्हणून पण हे खूप छान करंडे आहेत. आणि तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष येताल तेव्हा तुम्हाला कळेल, खूप जास्ती याच्यामध्ये व्हरायटी होती. त्यांच्याकडे बॉक्स एक भरलेला होता या कुंकवांच्या करंड्याचा.
आणि खूप सुंदर सुंदर कलेक्शन होतं. तुम्ही स्वतःसाठी सुद्धा हे करंडे घेऊ शकता. असं नाही की गिफ्टिंग पर्पजसाठी, पण तुम्ही स्वतःच्या यूजसाठी सुद्धा हे करंडे घेऊ शकता. खूप बारीक काम आहे बघा. तुम्ही त्याच्यावरचं काम आणि त्याचं फिनिशिंग तुम्हाला बघून कळते की नाही माहिती नाही, पण एकदम हाय क्वालिटीचे हे कुंकवाचे करंडे होते. खूप मस्त कलेक्शन होतं. तर बघा हे कार्ड आहे शॉपचं, स्क्रीनशॉट काढून घ्या. वरती कॉन्टॅक्ट नंबर आहे, ॲड्रेस आहे. जर तिथं गेला तुळशीबागेमध्ये शॉप भेटलं नाही तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा, कारण या शॉपचा डिटेल ज्वेलरीचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत. त्यामुळे नक्की तुम्ही हा जास्तीत जास्त शेअर करा. तर चला, थँक्यू.